कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि ती फसवणूक मोठ्या प्रमाणात आहे. जवळजवळ 27-28 कोटीच्या घरामध्ये आहे. फक्त द्राक्ष बागायतदारांच्या बाबतीमध्ये आम्ही हे सगळे वेदर स्टेशन खाजगी यांच्याकडनं डाटा गोळा केला. 3 मतदार सर्कल जेवढे आहेत, विसापूर, येळावी आणि तासगाव या सर्कलचा आम्हाला अभ्यास करता आला 14-15 दिवसामध्ये. त्यामध्ये ही जवळजवळ 27-28 कोटीची तफावत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक आहे. हे पैसे शेतकऱ्यांना मिळावे, विमा कंपन्यांनी द्यावे. विमा कंपन्या आणि ही कंपनी स्कायमॅट कंपनी या कंपनीच्या माध्यमातून लोकांना फसवलं जातंय, शेतकऱ्यांना फसवलं जातंय. या बाबतीमध्ये चौकशी लावून त्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळावा यासाठी ही पत्रकार बैठक आहे. पूर्वी आम्ही गेलो होतो, 10-12 दिवसापूर्वी आम्ही हे आरोप केले. आरोप केल्यानंतर आम्हाला डाटा पाहिजे होता. त्या खाजगी वेदर स्टेशनमध्ये जाऊन आम्ही सगळे डाटा क्रिएट करून काढलेत. त्याच्यामध्ये वेदरचा अभ्यास करणारी काही माणसं बरोबर घेतली, टेक्निकल, आणि हे सगळं हुडकून काढले. राहिलेले 3-4 तासगावमधले आणि इतर वेदर स्टेशनच्याही बाबतीमध्ये जर या सगळ्या बाबी बघितल्या तर असं दिसून येतंय की ही विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा देत नाही, पैसे मोबदला त्यांना द्यायला लागतोय तो कमी देते, असं या निमित्तानं दिसून येतंय. आता पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका अल निनो याच्यामुळे मोठं संकट आहे. या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना ही जी खरी मदत आहे ती मिळाली पाहिजे. दिली नाही तर आम्ही या पद्धतीनं मग पुढची ॲक्शन शेतकऱ्यांना बरोबर घेऊन निश्चितपणाने घेऊ.